हाय मित्रांनो, आमच्या चॅनल सेंट्रिक शाळा बाय सेंट्रिक सिटीमध्ये स्वागत आहे. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही NISM सिरीज 21 पास फॉर सूर व्हिडिओज पाहत आहात. NISMचा जो PMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत आणि आज आपण तिसरा अध्याय चर्चा करणार आहोत. तिसरा अध्याय आहे स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी केली जाते. चला पाहूया की आज या अध्यायात आपण कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सर्वात आधी येईल तुमच्या स्टॉक्समध्ये गुंतवणुकीत. इक्विटी ही एक गुंतवणूक संधी. इक्विटी गुंतवणुकीत असणारे विविध प्रकारचे जोखमी डायव्हर्सिफिकेशनद्वारे जोखीम व्यवस्थापन, इक्विटी रिसर्च आणि स्टॉक निवडीची प्रक्रिया आणि त्यानंतर इक्विटी गुंतवणुकीचे फंडामेंटल व टेक्निकल विश्लेषण. म्हणून आज आपण इक्विटीचे सर्व पैलू कव्हर करणार आहोत. म्हणजेच इक्विटीमध्ये गुंतवणूक कशी केली जाते हे समजून घेणार आहोत. इक्विटीमध्ये गुंतवणूक का केली जाते, इक्विटीमध्ये कोणते जोखमी असतात, डायव्हर्सिफिकेशन काय, टेक्निकल अनालिसिस काय, फंडामेंटल अनालिसिस काय, स्टॉक कसा निवडू शकतो, कोणते रेशो काढू शकतो, स्टॉकची अंतर्निहित किंमत इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी काढू शकतो, कोणकोणत्या पद्धती आहेत जसे की कॅश फ्लो टू इक्विटी, कॅश फ्लो टू फर्म. काही पद्धती आहेत ज्या आपण कॅल्क्युलेट करून आपल्या स्टॉकची अंतर्निहित किंमत इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढू शकतो. तर चला समजून घेऊया NISM सिरीज रात्री 9 PM चा तिसरा अध्याय. डिस्ट्रीब्युटर परीक्षा. सर्वात आधी आपण इक्विटी या गुंतवणुकीच्या दृष्टीने बोलूया. पहा, सिक्युरिटीज मार्केट गुंतवणूकदारांना हे सक्षम करते की त्यांचे जास्तीचे पैसे ते गुंतवू शकतात आणि गरज पडल्यास ते पैसे काढूनही घेऊ शकतात. मार्केटमध्ये जे विविध इन्स्ट्रुमेंट्स ट्रेड होतात, जसे की इक्विटी असो किंवा डेट असो, त्या सर्व इन्स्ट्रुमेंट्समध्ये ज्याच्याकडे हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा ज्याच्याकडे जास्तीचे पैसे आहेत, तो त्यात गुंतवणूक करू शकतो आणि कोणत्याही वेळी ते लिक्विड म्हणजेच विकून पैसे मिळवू शकतो. लिक्विडिटी म्हणजे मार्केटमधील व्यवहारक्षमता. म्हणजे जेव्हा खरेदी करायची गरज असते तेव्हा विक्रेते उपलब्ध असणे. म्हणजे लिक्विडिटीचा अर्थ असा की जेव्हा कोणालाही विकायचे असेल तेव्हा मार्केटमध्ये खरेदीदार उपलब्ध असावा. म्हणजेच जेव्हा तुम्ही कोणतीही सिक्युरिटी खरेदी करत आहात तेव्हा त्यासाठी तुम्हाला विक्रेता लागतो आणि जेव्हा तुम्ही कोणतीही सिक्युरिटी विकायची म्हणजेच लिक्विडिटी करायची असेल तेव्हा त्यासाठी तुम्हाला खरेदीदार लागतो. तर हे संपूर्ण सिक्युरिटीज मार्केट तुम्हाला हे शक्य करून देते आणि दोन प्रकारे कंपनी मार्केटमधून पैसा उभारू शकते. सर्वात पहिले इक्विटीद्वारे आणि दुसरे म्हणजे डेटद्वारे. आपण दोन्ही गोष्टी समजून घेऊ. आजचा हा विषय फक्त इक्विटीवर आधारित आहे. म्हणजेच इक्विटी ही एक गुंतवणूक म्हणून जेव्हा एखादी कंपनी इक्विटी सिक्युरिटीज इश्यू करते तेव्हा हे कोणतेही करारानुसार असलेले बंधन नसते की तिने शेअरहोल्डर्सकडून मिळालेली रक्कम परतच द्यावी लागेल. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखाद्या इक्विटीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा कंपनीवर कोणतेही करारानुसार बंधन नसते की तिने आपल्या शेअरहोल्डर्सना कोणतीही रक्कम परत द्यावी. तुम्ही जी इक्विटीमध्ये गुंतवणूक केली आहे ती प्रत्यक्षात त्या कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यासारखी आहे. त्या प्रमाणात तुम्ही त्या व्यवसायाचे मालक आहात आणि व्यवसायातील सहभागात तुमचा वाटा आहे. म्हणून सांगायचा अर्थ असा की कंपनीला जो नफा होईल त्यात तुम्हाला त्या टक्केवारीने हिस्सा मिळेल आणि कंपनीच्या तोट्यातही तुमची भागीदारी असेल. म्हणूनच इक्विटी गुंतवणूकदारांसाठी कंपनीवर कोणतेही बंधन नसते की तिने तुम्हाला काही कॅश फ्लो द्यावा किंवा कॅश फ्लोची मालिका द्यावी किंवा कोणतीही अशी निश्चित पेमेंट द्यावी. इक्विटी गुंतवणूकदारांना मतदानाचा हक्कही मिळतो आणि जर तुम्ही कोणत्याही कंपनीत चांगल्या प्रमाणात शेअर्स ठेवले असतील तर तुम्हाला संधी मिळते की तुम्ही त्या कंपनीच्या व्यवसायात किंवा व्यवस्थापनात भाग घेऊ शकता. इक्विटीमध्ये जे गुंतवणूकदार इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ते दोन प्रकारे आपली भांडवल वाढवण्याची अपेक्षा करतात. सर्वात पहिले आहे भांडवल वाढ, कॅपिटल एप्रिसिएशन. ज्यांनी पैसे गुंतवले आहेत ते इच्छितात की त्यांच्या गुंतवणुकीमध्ये थोडी वाढ, एप्रिसिएशन व्हावी. आणि दुसरे म्हणजे डिव्हिडेंड उत्पन्न. म्हणजेच ती विशिष्ट सिक्युरिटी, तो शेअर किंवा ती कंपनी त्यांना डिव्हिडेंड देखील द्यावा. आणि दोन्हीही बाबतीत कंपनीकडून इक्विटी गुंतवणूकदाराला कोणतीही हमी नाही की भांडवल वाढ, कॅपिटल एप्रिसिएशन मिळेल किंवा डिव्हिडेंड उत्पन्न मिळेल. हे फक्त आणि फक्त कंपनीवर अवलंबून असते. डिव्हिडेंड पेमेंट कंपनीच्या नफ्यावर, प्रॉफिटेबिलिटी अवलंबून असते आणि भांडवल वाढ, कॅपिटल एप्रिसिएशन हे मार्केटच्या परिस्थितींवर अवलंबून असते.
म्हणजे कंपनी कशा प्रकारे वाढते आहे आणि कंपनीचे उत्पन्न अर्निंग्स काळानुसार कसे वाढत आहे यावर ते ठरते. त्याप्रमाणे कंपनीचा शेअर प्राइस वाढतो आणि ज्यांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक केली आहे त्या गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. आणि जर कंपनीकडे भरपूर नफा वाटप करण्याजोगा नफा असेल तर कंपनी तुम्हाला डिव्हिडेंड मिळूनही देऊ शकते, म्हणजेच इक्विटी गुंतवणूकदारांना. म्हणून याची कोणतीही हमी नाही. पण इक्विटी गुंतवणूक मुख्यतः या दोन गोष्टींसाठीच केली जाते. पहिली म्हणजे भांडवल वाढ कॅपिटल ॲप्रिसिएशन आणि दुसरी म्हणजे डिव्हिडेंड उत्पन्न. आता बघा, डेटमध्ये गुंतवणूक करून म्हणजेच रिस्क फ्री मालमत्तेत गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला रिस्क फ्री दराने कमाई करता येते जर त्याला स्थिर परतावा हवा असेल किंवा त्याला तितका धोका घ्यायचा नाहीये. पण जर तो जास्त परताव्याची मागणी करत असेल तर कदाचित त्याला इक्विटीमध्ये अतिरिक्त धोका घ्यावा लागेल. तर हा जो अतिरिक्त धोका आहे त्याचा मोबदला म्हणूनच आपल्याला इक्विटीमध्ये जो परतावा मिळतो तो मिळतो. इक्विटीमध्ये गुंतवणूक करून आपण घेतलेल्या जोखमीची भरपाई आपल्याला मिळते. तुम्ही रिस्क फ्री मालमत्तेत पैसे गुंतवा. तुम्ही डेटमध्ये पैसे गुंतवू शकता. तुम्ही भारत सरकारच्या सिक्युरिटीत पैसे गुंतवू शकता. जिथे धोका नाही तिथे तुम्ही रिस्क फ्री डेट मिळवू शकता. तिथे तुम्ही रिस्क फ्री रेट कमवू शकता. पण जर तुम्ही जास्त परताव्याचा शोध घेत असाल तर नक्कीच तुम्हाला इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी लागेल. आता आपण इक्विटी साधनांद्वारे जोखीम विविधीकरणाबद्दल बोलूया. जे इक्विटी इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यामध्ये आपण आपला धोका कसा डायव्हर्सिफाय करू शकतो. पहा, आपण इक्विटीमध्ये वैविध्यपूर्ण आहोत. डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून आपण आपला काही प्रमाणात जो धोका आहे तो कमी करू शकतो. डायव्हर्सिफिकेशन दोन्ही प्रकारे करता येते, म्हणजेच क्रॉस सेक्शनल आणि तसेच टाइम सिरीज बेसिसवर. म्हणून क्रॉस सेक्शनल देखील आपण डायव्हर्सिफिकेशन करू शकता आणि टाइम सिरीज बेसिसवरही डायव्हर्सिफिकेशन करू शकता. डायव्हर्सिफिकेशन करण्याचा आपला एकच उद्देश आहे, तो म्हणजे धोका कमी करणे. आपण नेहमीच धोका कमी करण्यासाठी डायव्हर्सिफिकेशन करतो आणि अशा व्यवसायांमध्ये पैसे गुंतवतो जे एकमेकांशी कमी संबंधित असतात. म्हणजे असं म्हणतात आणि फायनान्समध्ये सांगितलं जातं की तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. म्हणजे याचा अर्थ असा की इक्विटीमध्ये बोलायचं झालं तर एका इक्विटी गुंतवणूकदाराने फक्त एका व्यवसायातच पैसे गुंतवू नये, पण विविध सेक्टर्स आणि प्रदेशांमध्ये एक गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो आणि आपला जोखीम कमी करू शकतो आणि वेगवेगळ्या व्यवसायांचे शेअर्स ठेवून आपला जोखीम डायव्हर्सिफाय करू शकतो. म्हणजेच सर्व गुंतवणूक एका विशिष्ट सिक्युरिटीमध्ये किंवा एका विशिष्ट कंपनीमध्ये करता. कोणताही गुंतवणूकदार असो त्याने आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय करावीच लागते. त्याने आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करावा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो. इक्विटी गुंतवणूक योजनांबद्दल बोलायचे झाले तर फक्त एकाच व्यवसायात गुंतवणूक करण्याऐवजी तुम्ही अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता. इथे मी फक्त इक्विटी इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत आहे. जेव्हा आपण विविधीकरणाबद्दल बोलतो तेव्हा विविधीकरण ही व्यवसाय चक्रांची एक संकल्पना आहे आणि या सारणीद्वारे तुम्हाला प्रतिचक्रीय व्यवसायाचा अर्थ समजतो. बिझनेस सायकल जी दाखवली आहे ती या डार्क लाईनद्वारे दाखवली आहे. काही बिझनेस असे असू शकतात की ते त्यांच्या पीकवर आहेत आणि काही बिझनेस पीकवर नाहीत. ते अगदी खालीच्या स्तरावर चालले आहेत. जसे की या ब्रोकन लाईनमध्ये दाखवले आहे की काही बिझनेस वर आहेत, अगदी त्यांच्या पीकवर आहेत. कंपनी खूप चांगले काम करत आहे आणि काही बिझनेस अजिबात चांगले करत नाही. ते खूपच खालच्या स्तरावर चालले आहेत. त्यांचे काम जे खूपच खालच्या स्तरावर आहे, म्हणजेच त्यांचे नफा वाढत नाही आणि कंपनी खूपच कठीण काळातून जात आहे. म्हणून हा जो प्रोडक्ट आहे हा बिझनेस आहे. त्यांना काउंटरसायक्लिकल जुने डिफेन्सिव्ह बिझनेस म्हणतात आणि ही उत्पादने आणि व्यवसाय आहेत ज्यांना आपण काउंटरसायक्लिकल डिफेन्सिव्ह बिझनेस म्हणतो. काही बिझनेस असे असतात जे मंदीच्या काळातही चांगली कामगिरी करतात. त्यांना रिसेशन प्रूफ बिझनेस म्हटले जाते. काही सेक्टर्स आणि काही देश असे असतात जे मंदी संपण्यापूर्वीच किंवा मंदी संपण्याच्या आधीच पुन्हा उभे राहतात.
मंदी सुरू असताना काही सेक्टर्स किंवा देश मंदीमधून खूप लवकर बाहेर पडतात आणि काही सेक्टर्स असे असतात जे मंदीच्या काळातच चालू असतात. त्यांना मंदीमधून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागतो. आता आपण इक्विटी गुंतवणुकीच्या जोखमीबद्दल बोलूया. जेव्हा आपण इक्विटीमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला कोणकोणते जोखमींना सामोरे जावे लागते हे पाहूया. समजून घेऊया. पहिला जोखीम म्हणजे मार्केट रिस्क. पहा, मार्केट रिस्क कसा निर्माण होतो. मार्केट रिस्क निर्माण होतो इक्विटी शेअर्सच्या किमतींमध्ये चढउतार म्हणजेच कोणतीही हालचाल जी इक्विटी शेअर्सच्या म्हणजेच इक्विटी सिक्युरिटीजच्या किमतींमध्ये प्रत्येक सेकंदाला बदल घडवते. संपूर्ण दिवसभर हे चढउतार होतच असतात. डिमांड आणि सप्लाय. कधी कधी एखादा गुंतवणूकदार एखादा शेअर खरेदी करू इच्छितो तर दुसरा तोच शेअर विकू इच्छितो आणि हे कोणत्याही ट्रेडिंग सत्रात घडू शकते. जर गुंतवणुकीसाठी खरेदी जास्त असेल आणि विक्रेते कमी असतील तर तो स्टॉक वर जातो आणि ज्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव जास्त आहे म्हणजे विक्रेते जास्त आहे खरेदीदार कमी आहे तर तो शेअर खाली येतो. त्यामध्ये विक्रीचा दबाव स्टॉकवर जास्त असतो आणि जर अस्थिर काळात मार्केटमध्ये अस्थिरता जास्त असेल तर मार्केटला समजत नाही की खरेदी करायची की विक्री करायची. त्यामुळे त्या विशिष्ट सिक्युरिटीत खूपच वरखाली होऊ शकते. म्हणून याला मार्केट रिस्क म्हणतात. मार्केटचा हाच धोका आहे की किंमत खूप वेगाने बदलू शकते. तुम्ही तुमची सिक्युरिटी कदाचित खरेदी केली असेल आणि खरेदी करताच काही सेकंदातच ती किंमत खाली येऊ शकते, किंमत वरही जाऊ शकते. पण इक्विटी मार्केटमधील किंमतीतील ही अस्थिरता गुंतवणूकदाराला सहन करावी लागते. मार्केटचा जो धोका आहे तो बीटाने मोजला जातो आणि मार्केट बीटा नेहमी एक असतो. धोका डायव्हर्सिफाय करता येत नाही पण तो हेज केला जाऊ शकतो. जो मार्केटचा धोका आहे तो तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकत नाही. हा जो मार्केटचा धोका आहे, उदाहरणार्थ व्याजदराचा धोका, ही गोष्ट तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकत नाही. हा संपूर्ण मार्केटवर लागू असतो. हा धोका कोणताही एक व्यवसाय, एखादा विशिष्ट शेअर किंवा एखादी विशिष्ट कंपनी टाळू शकत नाही. जर हा मार्केटचा धोका असेल तर तो सर्व कंपन्यांवर सारखाच परिणाम करतो. आता सेक्टर स्पेसिफिक धोका पाहूया. काही धोके असतात, काही सेक्टर स्पेसिफिक धोके असतात आणि अशा प्रकारचा धोका आपण डायव्हर्सिफाय करू शकतो. अशा प्रकारचा धोका आपण कसा डायव्हर्सिफाय करू शकतो? अशा प्रकारचे जे धोके आपण डायव्हर्सिफाय करू शकतो ते म्हणजे त्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक करता त्या गुंतवणुकींपासून दूर राहून आपण हे धोके डायव्हर्सिफाय करू शकतो. म्हणजे एखादा सेक्टर स्पेसिफिक धोका आहे, जसा उदाहरणार्थ इट जर चांगली कामगिरी करत नसेल, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, आपल्यात कंपन्या जर चांगलं प्रदर्शन करत नसतील आणि पुढच्या काही तिमाहींमध्ये त्यांची कमाई चांगली होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करू नका. आणि जेव्हा तुम्ही त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार नाही तेव्हा आपोआप तुम्ही त्या सेक्टर स्पेसिफिक जो धोका आहे त्यापासून वाचू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अर्थव्यवस्थेतील इतर वेगवेगळ्या सेक्टर्समध्येही पैसे गुंतवू शकता. कंपनी स्पेसिफिक धोका, जो धोका कंपनीच्या विशिष्ट घटकांमुळे निर्माण होतो तो नॉन मार्केट रिस्कचा भाग असतो. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केट रिस्क हा संपूर्ण मार्केटवर एकत्रितपणे परिणाम करतो. पण कंपनी स्पेसिफिक रिस्क फक्त त्या एका कंपनीपुरता मर्यादित राहतो आणि तो नॉन मार्केट रिस्कचा भाग असतो. हा धोका आपण डायव्हर्सिफाय करून दूर करू शकतो. इथे आपल्याला खूपच लक्ष देण्याची गरज आहे. कंपनी स्पेसिफिक रिस्क आपण डायव्हर्सिफाय करू शकतो अगदी शून्यापर्यंतही. आपण हा धोका पूर्णपणे शून्यापर्यंतही आणू शकतो. कंपनी स्पेसिफिक रिस्क वेगवेगळ्या घटकांमुळे निर्माण होतो जे एका कंपनीच्या कामगिरीवर परिणाम करतात. म्हणजे कोणताही असा घटक जो त्या कंपनीच्या कामगिरीवर परिणाम करू शकतो यांना कंपनी स्पेसिफिक रिस्क असे म्हणतात. इतर कंपन्या किंवा तिच्या समकक्ष कंपन्यांवर म्हणजेच इतर फर्म्सवर या गोष्टींचा परिणाम होत नाही. म्हणून एका अर्थाने हा धोका आपण विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून डिव्हर्सिफाय करू शकतो. मग आपण हा धोका कसा डिव्हर्सिफाय करू शकतो? म्हणजेच त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या तिच्या समकक्ष किंवा त्याच सेक्टरमधील आहेत त्यामध्ये पैसे गुंतवून आपण हा धोका डिव्हर्सिफाय करू शकतो. लिक्विडिटी रिस्क पहा. लिक्विडिटी रिस्क ही इम्पॅक्ट कॉस्टने मोजली जाते. इम्पॅक्ट कॉस्ट म्हणजे काय? जेव्हा मार्केट इम्पॅक्ट कमी असतो तेव्हा तो स्टॉक जास्त लिक्विड असतो असं समजलं जातं.
जेव्हा एखादा स्टॉक खूपच लिक्विड असतो, म्हणजेच खूप सारे खरेदीदार आणि विक्रेते उपलब्ध असतात, त्या स्टॉकमध्ये खूप चांगली ट्रेडिंग होत आहे, तर असं दिसून आलं आहे की तुमची इम्पॅक्ट कॉस्ट खूपच कमी असते. आणि जर एखादा स्टॉक खूपच कमी लिक्विड असेल, म्हणजेच तो थिनली ट्रेडेड असेल, तर एक मोठा ट्रेड त्याच्या कन्सिडर प्राइसला म्हणजेच त्याच्या किमतींना लक्षणीय प्रमाणात हलवू शकतो. म्हणून असं मानलं जातं की अशा स्टॉक्सवर, अशा किंमतींवर खूपच जास्त इम्पॅक्ट कॉस्ट येते. आता आपण इक्विटी मार्केट्सचा ओव्हरव्ह्यू पाहूया. कारण इक्विटी मार्केट्स म्हणजे नेमकं काय, यात कसं गुंतवणूक करता येते आणि गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत. पहा, इक्विटी मार्केट्स तुमच्या कंपनीच्या नेट मालमत्तेवर असलेली तुमची मालकी दर्शवतात. तुम्ही ज्या टक्केवारीने त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत, तितक्या टक्केवारीने तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात असं मानलं जातं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या 15% इक्विटीज विकत घेतल्या, तर तुमच्याकडे त्या कंपनीचे 15% शेअर्स आहेत. तर एका अर्थाने तुम्ही त्या कंपनीचे मालकच आहात किंवा तुम्ही त्या कंपनीला मालकी हक्काने धरता. असं समजलं जातं की इक्विटी नेहमीच तुमचा मालकी हक्क दर्शवते. सामान्य इक्विटी शेअर्स कंपनी इश्यू करते आणि त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. इक्विटी शेअर्स विकत घेऊ शकता आणि त्या टक्केवारीनुसार तुम्ही कंपनीत भागीदारी घेऊ शकता. इक्विटी शेअर्स व्यतिरिक्त काही कंपन्या प्रेफरन्स शेअर्सही इश्यू करतात. इक्विटी शेअर्सच्या पुढे प्रेफरन्स शेअर्स असतात. काही प्रेफरन्स शेअर्सबद्दल मी तुम्हाला सांगतो. जे इक्विटी शेअर्स आहेत त्यांच्यापेक्षा वर प्रेफरन्स शेअर्सना स्थान दिलं जातं. डिव्हिडंडच्या पेमेंटबाबत आणि कंपनीच्या नेट मालमत्तेच्या वितरणाबाबत लिक्विडेशनच्या वेळीही प्रेफरन्स शेअर्सना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जेव्हा कंपनी लिक्विडेट होते, लिक्विडेशनच्या परिस्थितीत, म्हणजे जर कंपनीला लिक्विडेट करावं लागलं किंवा कंपनीकडे जास्त नफा आहे आणि तो डिव्हिडंडवरून वाटायचा आहे, तर सर्वात आधी प्राधान्य प्रेफरन्स शेअरहोल्डर्सनाच दिलं जातं. त्या प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना इक्विटी शेअरहोल्डर्सपेक्षा वरचं स्थान दिलं जातं. प्रेफरन्स शेअरहोल्डर्सकडे सामान्यपणे मतदानाचे अधिकार नसतात, जे इक्विटी शेअरहोल्डर्सकडे असतात, आणि त्यांच्या काही वैशिष्ट्यांमध्ये डेट सिक्युरिटीसारखीही वैशिष्ट्यं असतात. कारण इथे एक निश्चित लाभांश पेमेंट मिळते आणि एका अर्थाने इक्विटी शेअर्सप्रमाणेच प्रेफरन्स शेअर्सही कायमस्वरूपी परपेट्युअल असू शकतात. यामध्ये मिळणारे लाभांश क्युम्युलेटिव्ह देखील असू शकतात किंवा नॉन क्युम्युलेटिव्ह देखील असू शकतात. क्युम्युलेटिव्ह म्हणजे तुम्हाला लाभांश साथ जाईल, पूर्णपणे शेवटी मिळतो, आणि नॉन क्युम्युलेटिव्हमध्ये तुम्हाला वेळोवेळी दरवेळी लाभांश मिळत राहतो. नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्समध्ये तुम्हाला लाभांश एक ठराविक दराने दिला जातो आणि तो कंपनीच्या कमाईवर अवलंबून नसतो. कंपनीची कमाई काहीही असली तरी तुम्हाला त्यावर लाभांश दिला जाईल आणि तो ठराविक दरानेच दिला जाईल, जर तो पसंती हिस्सा सहभागी नसलेला असेल. आणि जे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअरहोल्डर्स आहेत त्यांना हा हक्क आहे की त्यांना काही ठराविक लाभांश मिळू शकतात. प्लस त्यांना आणखी एक अतिरिक्त लाभांश मिळेल जो काही पूर्वनिश्चित अटींवर आधारित असेल. म्हणजे जे सामान्य लाभांश मिळतात ते तर मिळतीलच, आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स होल्डरला जे मिळतात तेही मिळतील. प्लस जे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअरहोल्डर्स आहेत त्यांना काही पूर्वनिश्चित अटींनुसार एक अतिरिक्त लाभांश दिला जातो आणि पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्सना लिक्विडेशनमध्येही प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच जर त्यांना शेअर्स विकायचे असतील तर विक्रीमध्येही त्यांना प्राधान्य दिलं जाईल. सर्वप्रथम पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअरहोल्डर्सचे शेअर्स विकले जातील किंवा कंपनी त्यांना लिक्विडेट करण्याची संधी देईल. त्याच्यानंतर नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स लिक्विडेट केले जातील. प्रेफरन्स शेअर्स कन्व्हर्टिबल देखील असू शकतात. आपण प्रेफरन्स शेअर्सना इक्विटीमध्ये रूपांतरित करू शकता. जे कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स आहेत ते शेअरहोल्डर्सना अधिकार देतात की तुम्ही काही ठराविक संख्येचे इक्विटी शेअर्स त्यात घेऊ शकता. कारण प्रेफरन्स शेअर्समध्ये काही वैशिष्ट्ये असतात जी इक्विटी शेअर्ससारखी असतात आणि त्याच वेळी त्यात काही डेट सिक्युरिटीजसारखीही असतात. म्हणूनच त्यांना हायब्रिड किंवा ब्लेंडेड सिक्युरिटीज असे म्हटले जाते. कारण प्रेफरन्स शेअर्समध्ये डिव्हिडंड्स किंवा पेमेंट्सची एक मालिका एका विशिष्ट पद्धतीने दिली जाते. म्हणूनच असं म्हटलं जातं की ते एका प्रकारे ब्लेंडेड आहे, ते हायब्रिड आहे. त्यात थोडी इक्विटीची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यात डेटचीही वैशिष्ट्ये आहेत.
आता आपण इक्विटी रिसर्च आणि स्टॉक सिलेक्शन समजून घेऊया. मग इक्विटी रिसर्च आपल्याला कशी करायची आहे? स्टॉक सिलेक्शन आपण कसे करू शकतो? आपण ठरवले आहे की आपण इक्विटीमध्ये पैसे गुंतवू शकतो, पण इक्विटीमध्ये नेमके कुठे गुंतवणूक करायची? आपण एखादा स्टॉक कसा निवडू शकतो? कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेऊ शकतो? इक्विटीसाठी जे रिसर्च वर्क आहे ते कसे करू शकतो? चला समजून घेऊया. पहा, इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांसाठी खूप संधी उपलब्ध असतात. म्हणूनच इक्विटी रिसर्च आणि स्टॉक सिलेक्शनची प्रक्रिया खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा तुम्हाला असा स्टॉक ओळखायचा असतो जो तुमच्या जोखीम परतावा आणि लिक्विडिटीच्या गरजा पूर्ण करतो, म्हणजेच जेव्हा गुंतवणूकदाराने जोखीम आणि परतावा लक्षात घेऊन लिक्विडिटीचा विचार करत गुंतवणूक करायची असते, तेव्हा स्टॉक सिलेक्शनची प्रक्रिया महत्त्वाची ठरते. आणि इक्विटी रिसर्च यात खूप उपयोगी पडतो. इक्विटी रिसर्चमध्ये कंपनीचे बारकाईने विश्लेषण केले जाते. कंपनीचे विश्लेषण केले जाते, कंपनीच्या वातावरणाचे, कंपनीच्या आर्थिक आणि गैरार्थिक माहितीचे परीक्षण केले जाते. त्या कंपनीचा संबंधित क्षेत्राचा डायनामिक्सही तपासला जातो. कंपनीचे स्पर्धक पाहिले जातात. आर्थिक परिस्थिती वगैरे सर्व गोष्टी इक्विटी रिसर्चद्वारे तपासल्या जातात. पहा, इक्विटी रिसर्च करण्याचा फायदा काय आहे? आपण रिसर्च का करतोय हे मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे. इक्विटी रिसर्चमागचं मुख्य उद्दिष्ट किंवा कल्पना हीच आहे की स्टॉकची अंतर्निहित किंमत शोधून काढणे आणि ती बाजारभावाशी तुलना करणे. म्हणजेच आपल्याला एखाद्या स्टॉकच्या अंतर्निहित किमतीपर्यंत पोहोचायचं आहे आणि मग ती बाजारभावाशी तुलना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की आपण ती विशिष्ट सिक्युरिटी खरेदी करायची, ठेवून द्यायची की विकायची. आपण जी अंतर्निहित किंमत काढली आहे त्यानुसार सध्या बाजारभाव काय आहे आणि मग आपण हा स्टॉक खरेदी करावा, विकावा की ठेवून द्यावा हे ठरवायचं आहे. स्टॉक निवडीसाठी अनेक फ्रेमवर्क्स आणि पद्धती उपलब्ध आहेत. काही विश्लेषक फंडामेंटल विश्लेषणाचा वापर करतात, काही टॉप डाऊन पद्धत वापरतात, तर काही बॉटम अप पद्धत वापरतात. काही विश्लेषक प्रमाणात्मक स्क्रीनिंग करतात. स्टॉक निवडीसाठी तांत्रिक निर्देशकांचा वापर करतात. त्यामुळे या सर्व गोष्टी एक विश्लेषक वापरू शकतो. या सर्व गोष्टींबद्दल आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी आपण फंडामेंटल विश्लेषणाबद्दल बोलूया. फंडामेंटल विश्लेषण करून आपण स्टॉकच्या अंतर्निहित मूल्यापर्यंत कसे पोहोचू शकतो आणि फंडामेंटल विश्लेषणात कंपनीच्या कोणत्या गोष्टी आपण पाहू शकतो हे जाणून घेऊया. चला समजून घेऊया. फंडामेंटल विश्लेषण ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण एखाद्या स्टॉकच्या अंतर्निहित मूल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजेच त्या विशिष्ट स्टॉकचे अंतर्निहित मूल्य आपण ठरवणार आहोत. आणि ही जी मूल्ये आहेत ती अनेक आर्थिक घटकांवर अवलंबून असतात, जसे की भविष्यातील कमाई आणि रोख प्रवाह. संपूर्ण इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा हा जो खेळ आहे, म्हणजेच इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया, ती पूर्णपणे तुमच्या भविष्यातील कमाईवर, कंपनीच्या रोख प्रवाहावर, व्याजदरांवर आणि जोखीम घटकांवर आधारित आहे. हे सर्व घटक एक विश्लेषक तपासतो आणि हे सर्व घटक तपासल्यानंतर त्यानंतर एखाद्या स्टॉकची अंतर्निहित किंमत ठरवली जाते. म्हणजेच त्या विशिष्ट स्टॉकची अंतर्निहित किंमत तिथेच ठरते. गुंतवणूकदाराने तो विशिष्ट स्टॉक खरेदी करावा जर मार्केट किंमत ही त्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असेल, म्हणजे जी तुमची विशिष्ट अंतर्निहित किंमत आली आहे, आणि जर मार्केट किंमत त्यापेक्षा कमी असेल. उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा तुमच्या विश्लेषणानंतर एखाद्या कंपनीचा स्टॉक प्राइस तुम्ही ठरवला आहे आणि तो मार्केटमध्ये 80 रुपये ट्रेड होत आहे, तर याचा अर्थ त्याची किंमत तुमच्या व्हॅल्युएशननुसार असायला हवी, पण सध्या तो मार्केटमध्ये 80 रुपये ट्रेड होत आहे. म्हणजेच तो त्वरित खरेदी करायला हवा. तुम्ही कोणतीही शंका न ठेवता तो खरेदी करायला हवा. आणि जर मार्केट किंमत ही अंतर्निहित किमतीपेक्षा जास्त असेल, म्हणजेच तुम्ही काढला आहे प्राइस आणि मार्केटमध्ये तो 120 रुपये ट्रेड होत आहे, तर प्रत्यक्ष किंमत त्याची असायला हवी. या हिशोबाने तो विकला गेला पाहिजे. म्हणजेच त्या मार्केट प्राइसवर लवकरच विक्री येऊ शकते आणि तो आपली अंतर्निहित किंमत गाठू शकतो. म्हणून नेहमी एक स्टॉक त्याच्या अंतर्निहित किमतीकडे झुकायला हवा. त्या हिशोबाने ती विशिष्ट सिक्युरिटी विकली पाहिजे. म्हणून एका प्रकारे फंडामेंटल विश्लेषणाच्या माध्यमातून एक पोर्टफोलिओ मॅनेजर किंवा गुंतवणूकदार हे शोधू शकतो की त्याने कोणत्या प्रकारे खरेदी करायचे
विक्री करायचे। फंडामेंटल विश्लेषणामध्ये आर्थिक विश्लेषण, उद्योग विश्लेषण आणि कंपनी विश्लेषण यांचा समावेश होतो। म्हणजे 3 प्रकारे विश्लेषण केले जाते। फंडामेंटली सर्वात आधी अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करतात, मग उद्योगाचे विश्लेषण करतात आणि शेवटी कंपनीचे विश्लेषण करतात। पण सर्वात आधी आपल्याला कोणते विश्लेषण करायचे आहे हे आपल्याला कसे कळणार? ते आपल्याला कळेल फंड मॅनेजरच्या अप्रोचवरून, म्हणजेच पोर्टफोलिओ तयार करण्याच्या त्यांच्या पद्धतीवरून। ते टॉप डाऊन अप्रोच आहे का किंवा बॉटम अप अप्रोच आहे का यावर अवलंबून असते। म्हणून हे फंड मॅनेजरवर अवलंबून असते की तो एखाद्या स्टॉकची अंतर्गत किंमत काढण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी एखादी विशिष्ट सिक्युरिटी निवडण्यासाठी कोणती पद्धत वापरतो। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारच्या पद्धती असतात। पहिली टॉप डाऊन पद्धत आणि दुसरी बॉटम अप पद्धत। दोन्ही काय असतात ते समजून घेऊया। पहा, जेव्हा आपण टॉप डाऊन पद्धतीबद्दल बोलतो तेव्हा सर्वात आधी आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो। आधी आर्थिक विश्लेषण करतो, मग उद्योगाकडे येतो आणि शेवटी कंपनीचे विश्लेषण करतो। तर बॉटम अप पद्धतीमध्ये काय होते? सर्वात आधी फंड मॅनेजर्स एखादी कंपनी निवडतात, एखाद्या स्टॉकचा भाव निवडतात, कंपनीचे विश्लेषण करतात, भविष्यातील कमाईचे विश्लेषण करतात आणि तिची अंतर्गत किंमत इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढतात। मग आपण त्याची तुलना त्याच्या शुद्ध पदार्थांशी करतो। उद्योगाचे संपूर्ण विश्लेषण करतात। उद्योग कसा चालला आहे, उद्योग पुढे कसा जाणार आहे, तो एकूण अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे आपला वाटा उचलू शकतो हे पाहतात आणि त्यानंतर शेवटी आर्थिक विश्लेषण केले जाते। म्हणजेच ही बॉटम अप पद्धत आहे। दोन्ही पद्धती योग्य आहेत। कोणताही फंड मॅनेजर कोणतीही पद्धत वापरू शकतो। आता आपण बाय साइड रिसर्च आणि सेल साइड रिसर्च यातील फरक पाहूया। जे सेल साइड विश्लेषक असतात हे विश्लेषक विशिष्ट फर्म्ससाठी किंवा कंपन्यांसाठी काम करतात, ज्या त्यांच्या क्लायंटसाठी इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेवा, ब्रोकिंग सेवा आणि सल्लागार सेवा पुरवतात। म्हणून ते आपल्या रिसर्च रिपोर्ट्स कंपन्यांवर जारी करतात आणि शिफारस करतात की एखादी सिक्युरिटी खरेदी करावी, विकावी किंवा ठेवून द्यावी, आणि या शिफारसी समाविष्ट असतात। ते विश्लेषण कसे करतात? विश्लेषकांच्या अपेक्षांनुसार की कंपनीचे कमाई कशी वाढेल, भविष्यातील किंमत किंवा कामगिरी म्हणजेच किंमत लक्ष्य कसे वाढेल, त्याप्रमाणे मग कंपनीची किंमत ठरवून तुम्हाला शिफारस दिली जाते। म्हणून सेल्स साइड विश्लेषकाचे काम असते सल्ला देणे, ब्रोकिंग सेवा पुरवणे आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेवा पुरवणे। तर दुसऱ्या बाजूला बाय साइड असते। दुसऱ्या बाजूला जे बाय साइडचे विश्लेषक असतात ते मनी मेजरसाठी काम करतात। जे पैसे गुंतवत आहेत, जे पैसे व्यवस्थापित करत आहेत, म्हणजे जसे म्युच्युअल फंड्स, हेज फंड्स, पेन्शन फंड्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्स, हे सर्वजण त्यांच्या क्लायंट्सच्या वतीने त्यांच्या स्वतःच्या गुंतवणूक खात्यांसाठी सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करतात। तर हे विश्लेषक म्हणजे हे एनालिस्ट हे काय करतात? हे त्यांच्या संस्थेतील फंड मॅनेजरसाठी अंतर्गत वापरासाठी गुंतवणूक शिफारसी तयार करतात। म्हणून हे बाय साइड एनालिस्ट असतात। आता आपण स्टॉक विश्लेषण प्रक्रियेवर येतो की आपण एखाद्या स्टॉकचे विश्लेषण कसे करतो, ती प्रक्रिया काय आहे। पहा, मी तुम्हाला आधीही सांगितले होते, कोणतीही गुंतवणूक असो तिची किंमत कशी ठरवली जाईल हे कसे ठरवायचे। ती ठरवली जाईल अपेक्षित कॅश फ्लोवर आणि कंपनीचे जे कॅश फ्लो येत आहेत त्यावर, तसेच गुंतवणूकदार किंवा विश्लेषकाची जी आवश्यक परताव्याची दर आहे म्हणजेच डिस्काउंटेड रेटवर। म्हणजे भविष्यात येणारे कॅश फ्लो आणि आजची आवश्यक परताव्याची दर, ज्याला आपण डिस्काउंटेड रेट देखील म्हणतो। म्हणून या दोन्ही गोष्टी गुंतवणुकीची जी किंमत आहे ती ठरवण्यासाठी आवश्यक असतात। आणि हे जे कॅश फ्लो आहेत ज्याबद्दल आपण बोलत आहोत, सामान्यतः हे अनेक आर्थिक वातावरणावर प्रभावित होतात। म्हणजे खूप गोष्टी अशा आहेत ज्या या अपेक्षित कॅश फ्लोवर म्हणजे अपेक्षित कॅश फ्लोवर परिणाम करतात। म्हणून एक विश्लेषकाला आर्थिक घटकांची खूप चांगली समज असायला हवी। आणि जी मॅक्रो इकॉनॉमिक विश्लेषण आहे ती तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगते, म्हणजे सेक्टरबद्दल, कंपनी विश्लेषणाबद्दल, की तुम्ही हे कसे करू शकता। म्हणून स्टॉक विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्ही जोखीम आणि परतावा याबद्दल निर्णय घ्यावा।
पाहून तुम्ही जोखीम परतावा याचा निर्णय घेऊ शकता. मार्केटमध्ये इंडस्ट्री लेव्हलवर, कंपनीवर आणि मग स्टॉक लेव्हलवर, आता मार्केट लेव्हलवर, मग इंडस्ट्रीवर आणि कंपनी लेव्हलवर एखाद्या स्टॉककडे पहा. आणि स्टॉक विश्लेषणात हेच 3 टप्पे असतात. यासाठी कंपनी आणि मार्केटचे विश्लेषण आवश्यक असते. समजून घ्या. सर्वात आधी तुम्ही समजा की इकॉनॉमिक विश्लेषण म्हणजे काय. इकॉनॉमिक विश्लेषण, मग इंडस्ट्री विश्लेषण आणि त्यानंतर तुमचे कंपनी विश्लेषण येईल. आता आपण इकॉनॉमिक विश्लेषणाबद्दल बोलूया. पहा, काही इकॉनॉमिक विश्लेषण किंवा काही मॅक्रो इकॉनॉमिक वातावरण असे असतात जे सर्व इंडस्ट्रीजवर किंवा त्या इंडस्ट्रीतील सर्व कंपन्यांवर प्रभाव टाकतात. तुमच्या सर्व मार्केट्स असोत किंवा इंडस्ट्रीज असोत, ज्या कंपन्या काम करत आहेत, त्या सर्व कंपन्यांवर हे मॅक्रो इकॉनॉमिक घटक परिणाम करतात. मॉनेटरी पॉलिसीज आणि फिस्कल पॉलिसीज या तुमच्या व्यवसायावर मोठा प्रभाव टाकू शकतात. आणि उदाहरणार्थ, जर मी बोललो, काही फिस्कल पॉलिसीज किंवा इनिशिएटिव्स जे सरकारने घेतले आहेत, जसे की कंपनीसाठी करात सवलत देणे किंवा कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करणे. कंपनीसाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली जाते. म्हटले जातं की जर सरकार म्हणाली की करात सवलत दिली जाणार आहे किंवा कॉर्पोरेट टॅक्स कमी केला जाणार आहे, तर त्यामुळे तुमच्या कंपनीला वाढण्यासाठी मदत होते, कारण कंपनीला कमी कर द्यावा लागेल आणि त्यांच्या हातात जास्त पैसे राहतील आणि मग ते पैसे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात गुंतवू शकतात. म्हणून अशा प्रकारे घेतलेलं एक छोटं पाऊलसुद्धा, म्हणजेच कर सवलतीचं, कंपनीच्या व्हॅल्युएशनला खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतं. त्याचप्रमाणे काही आर्थिक धोरणं अशी असतात जी अर्थव्यवस्थेतली पैसे पुरवठा कमी करतात, ज्याचा परिणाम व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना आणि वर्किंग कॅपिटलच्या गरजांवर होतो. म्हणून जर मार्केटमध्ये आर्थिक धोरणामुळे व्याजदर सरकार किंवा सेंट्रल बँक्स वाढवतात, तर त्यामुळे एक प्रकारचा दबाव येतो. म्हणजे व्यवसायांना जे भांडवलाची गरज असते, ते तेवढं भांडवल घेऊ शकत नाहीत, कारण जास्त व्याजदरामुळे त्यांना भांडवल खूप महाग मिळतं. या कारणामुळे ते त्यांचे विस्ताराचे जे प्लॅन्स आहेत ते पूर्ण करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या व्हॅल्युएशन्स आणि नफ्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून एक मोठा मॅक्रो इकॉनॉमिक अंदाज आवश्यक असतो जेव्हा तुम्ही कोणत्याही सिक्युरिटीचं किंवा कोणत्याही सेक्टरचं, कंपनीचं, इक्विटीचं मूल्यांकन करता. खूप गोष्टी आहेत. ही सदरी कामं करून तुम्ही विशिष्ट पद्धतीने अंदाज बांधू शकता आणि गोष्टी म्हणजेच तुमच्या सेक्टर इकॉनॉमीला, कंपनीला, इक्विटीला कसं पाहायचं आणि त्यांचं मूल्यांकन कसं करायचं ठरवू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. पहा, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी एका विश्लेषकाने करायला हवी, ती म्हणजे विश्लेषक नेहमीच करतात, ते म्हणजे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक आकडेवारीवर खूप बारकाईने लक्ष ठेवतात. मग ती कोणतीही अर्थव्यवस्था असो, ती विकसित अर्थव्यवस्था असो किंवा विकसनशील अर्थव्यवस्था असो. तुमच्या सरकारने जे काही चालू केले आहे किंवा तुमचा सेंट्रल बँक जे काही करत आहे, विशेषतः व्याजदरांबद्दल त्यांचे कोणतेही पाऊल, कोणतीही हालचाल असो, विश्लेषक त्यावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवतात. तुमचे जे निर्देशांक आहेत, जे आर्थिक निर्देशक म्हणून ओळखले जातात, त्यांना सामान्यतः निर्देशांक मानले जाते. म्हणून आर्थिक निर्देशकांचे जे निर्देशांक आहेत, जसे की तुमचा CPI, मासिक महागाई निर्देशांक, तुमचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक, GDPची वाढ दर. म्हणून एक विश्लेषक या आर्थिक परिस्थितींना खूपच बारकाईने पाहतो. व्याजदरांची जी अस्थिरता आहे, तीही तो पाहतो. म्हणून खूप गोष्टी आहेत ज्या एका विश्लेषकाने पाहाव्या लागतात जेव्हा तो एक व्यापक आर्थिक अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर येतो इंडस्ट्री सेक्टर विश्लेषण. आता काय करतो इंडेक्स, इंडस्ट्री आणि एखाद्या विशिष्ट सेक्टरचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. हे इंडस्ट्री विश्लेषण आहे. खूपच महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या त्या 3 टप्प्यांपैकी एक आहे जे मी तुम्हाला सांगितले होते, टॉप डाऊन स्टॉक विश्लेषणचे टप्पे. जर तुम्ही टॉप डाऊन विश्लेषण करत असाल तर सर्वात आधी तुम्ही इकॉनॉमिक्स विश्लेषण केलं आहे, मॅक्रो इकॉनॉमिक घटक पाहिले आहे, नंतर तुम्ही एखादी इंडस्ट्री निवडली आणि आता त्या इंडस्ट्रीवर आला आहात. इंडस्ट्री सेक्टरसाठी विशिष्ट विश्लेषण तुम्ही करत आहात. इंडस्ट्री विश्लेषण एका प्रकारे तुम्हाला ओळखण्यात आणखी मदत करतं.
दोन्ही म्हणजे नफ्याच्या आणि तोट्याच्या संधी, म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे कुठे वाढू शकतात, कुठे जास्त शक्यता आहे नफा मिळण्याची, म्हणजे नफ्याच्या संधी कुठे आहेत आणि तोट्याच्या संधी कुठे आहेत. म्हणून एका प्रकारे जे मॅक्रो विश्लेषण या उद्योगाचं केलं आहे, त्यानंतर त्याला कळतं की कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये जे बिझनेस सायकलशी संबंधित आहे, तिथे तो त्या बिझनेस सायकलमध्ये गुंतवणूक करू शकतो. पहा, उद्योगांची कामगिरी हे या बिझनेस सायकलच्या कोणत्या टप्प्यावर आहेत यावर अवलंबून असते. म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांची कामगिरी बिझनेस सायकलच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खूप वेगळ्या प्रकारे असू शकते. कंपन्या त्यांच्या नातेसंबंधांच्या आधारावर बिझनेस सायकलच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगळ्या प्रकारे वागू शकतात. काही उदाहरणं सांगायची तर मी तुम्हाला वेगवेगळ्या शेअर्स आणि त्यांचा बिझनेस सायकलशी असलेला संबंध सांगू शकतो. यांना जे वर्गीकृत करण्यात आलं आहे ते सायक्लिकल आणि नॉन सायक्लिकल सेक्टर्समध्ये केलं आहे. उदाहरणार्थ, तुमचा बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर आहे. सामान्यतः असं पाहिलं गेलं आहे की रिसेशनच्या शेवटच्या टप्प्यात किंवा जवळपास ते जास्त चांगली कामगिरी करतात. जेव्हा सत्र संपण्याच्या जवळ येतं तेव्हा लोकांमध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर वाढतो, कारण लोक पुढे येतात मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यासाठी, बँकिंग सेवा घेण्यासाठी आणि बँकिंग व NBFC सेक्टरमध्ये एक प्रकारे तेजी पाहायला मिळते. आणि रिकव्हरीच्या टप्प्यातही असं पाहिलं गेलं आहे की कंझ्युमर ड्युरेबल्स, म्हणजेच तुमच्या जे कंझ्युमर ड्युरेबल्स आहेत, जसं की कार जे ग्राहक वापरतात, जसं कार्स, पर्सनल कॉम्प्युटर्स, रेफ्रिजरेटर्स, या गोष्टी या खूपच आकर्षक गुंतवणूक ठरतात. म्हणून जेव्हा रिकव्हरी फेजमध्ये असतो तेव्हा या गोष्टींची मागणीही वाढते. सायकल आणि इंडस्ट्री म्हणजे काय? या आकर्षक गुंतवणुका आहेत. आर्थिक पुनरुज्जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पाहिलं आहे की हा सुरुवातीचा टप्पा आहे. इकॉनॉमीची रिकव्हरी सुरू झाली आहे तर तुम्ही सायकल किंवा इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. हे क्षेत्रे उच्च पातळीचे ऑपरेटिंग खर्च वापरतात आणि जेव्हा आपण बिझनेस सायकलच्या शिखरावर असतो तेव्हा महागाई वाढते. जेव्हा मागणी पुरवठ्याला ओलांडते, म्हणजेच मागणी खूप जास्त आहे आणि तुमचा पुरवठा कमी आहे, यामुळेच महागाई वाढू लागते. जेव्हा तुम्ही बिझनेस सायकलच्या शिखरावर असता तेव्हा ही महागाई परिणाम करते. वेगवेगळ्या उद्योगांवर वेगळ्या प्रकारे. काही उद्योग असे असतात जे ही महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचवतात किंवा उत्पादनाची जी काही किंमत आहे ती थेट ग्राहकांवर टाकतात. विशिष्ट ज्या वस्तू आहेत त्यांचे दर वाढवतात. म्हणूनच त्यांचे जे उत्पन्न आहे ते अप्रभावित राहते आणि नफा देखील महागाईमुळे बदलत नाही, कारण त्यांनी ती किंमत ग्राहकांवर टाकली आहे. मंदीच्या काळातही काही कंपन्या चांगली कामगिरी करतात किंवा काही उद्योग इतर कंपन्यांपेक्षा चांगले करतात. डिफेन्स इंडस्ट्रीज जसे की कंझ्युमर स्टेपल्स, फार्मास्युटिकल्स, FMCG हे असे सेक्टर्स आहेत जे मंदीच्या काळातही चांगले काम करतात. मंदीच्या काळातही फार्मास्युटिकल्स, FMCG या सेक्टर्सने चांगली कामगिरी केली आहे असे दिसून आले आहे. या काळात असे दिसून आले आहे की ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते, पण तरीही लोक गरजेच्या गोष्टींवर म्हणजेच मूलभूत गरजांवर खर्च करतातच. म्हणून अशा काही कंपन्या आहेत ज्या मंदीच्या काळातही चांगली कामगिरी करतात. हे बघा, विश्लेषकांना पाहावं लागेल की कंपनी कोणत्या टप्प्यावर आहे, म्हणजेच कंपनीच्या जीवनचक्रात ती कोणत्या अवस्थेत आहे, त्यानुसारच मग ती कंपनी निवडता येईल. या ग्राफमध्ये बघा, सर्वात आधी इंट्रोडक्शन आहे, मग ग्रोथ आहे, त्यानंतर मॅच्युरिटी आहे आणि शेवटी डिक्लाइन आहे. समजून घेऊया की इंट्रोडक्शन स्टेजमध्ये काय होतं, ग्रोथ स्टेज म्हणजे काय, मॅच्युरिटी म्हणजे काय आणि मग आपण डिक्लाइनकडे जाऊ. सर्वात आधी बोलूया इंट्रोडक्शन बद्दल. बघा, इंट्रोडक्शन स्टेज ही ती अवस्था आहे जिथे कंपनी किंवा इंडस्ट्री फारच साधारण विक्रीचा अनुभव घेते. त्यांची विक्री सुरू झाली आहे, त्यांचा प्रोडक्ट बाजारात आला आहे, थोडं विकायला लागलं आहे, पण त्यांना अजून खूपच कमी नफा मिळतो आहे. नफा अजून यायला सुरुवात झालेली नाही, त्यांना फक्त बाजारात आपली जागा निर्माण करायची आहे.
विक्री सुरू झाली आहे, पण त्यांचे जे मार्जिन आहे ते खूपच कमी आहे, नफा खूपच कमी आहे, कारण कदाचित स्पर्धा खूप जास्त असू शकते या प्रकरणात आणि त्या मार्केट प्लेसवर त्या विशिष्ट प्रोडक्टसाठी त्या इंडस्ट्रीमध्ये बाजार खूपच लहान असू शकतो. म्हणूनच सामान्यतः कंपन्यांकडे उद्योगात असे पाहिले जाते. त्यांची विकास खर्च खूप जास्त असते, कारण त्यांना आपला प्रोडक्ट बाजारात स्थापन करायचा असतो. म्हणूनच हे इंडस्ट्री लाईफ सायकलचं इंट्रोडक्शन फेज आहे. आता दुसरा जो टप्पा येतो तो म्हणजे वाढीचा टप्पा. तर या टप्प्यात काय घडतं बघा. या टप्प्यात बाजाराने तुमचा प्रोडक्ट पूर्णपणे विकसित केला आहे. तुमचा प्रोडक्ट बाजारात विकला जाऊ लागला आहे आणि तुमच्या सेवा उद्योगात ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. जर तुम्ही या सेवेत असाल तर एका अर्थाने तुमची उद्योगात स्थापना झाली आहे आणि लोक तुमच्या वस्तू आणि सेवांकडे आकर्षित होत आहेत. त्या घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तुम्ही पाहाल की या टप्प्यात उद्योगातील कंपन्यांची संख्या कमी असते, कारण जेव्हा कंपनी ग्रोथ स्टेजमध्ये येते तेव्हा फारशा कंपन्या उरलेल्या नसतात. कारण जेव्हा एखादी कंपनी सुरू होते तेव्हा असे दिसून आले आहे की अनेक कंपन्या इंट्रोडक्शन फेजमध्येच बंद होतात. जर तुमची कंपनी ग्रोथ स्टेजमध्ये आली असेल तर समजा की इथे स्पर्धा देखील खूपच कमी असते, कारण कंपन्याही फारशा उरलेल्या नसतात आणि तुमची स्पर्धा देखील खूपच कमी असते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या टप्प्यात प्रॉफिट मार्जिन सामान्यतः जास्त असतात, कारण कंपनी ग्रोथमुळे. इथे तुम्ही उच्च ग्रोथ पाहता, उच्च पीई पाहता, उच्च ईपीएस पाहता. तुमचे सगळे रेशोज इथे जास्त असतात. कंपनीचे नफा देखील इथे खूप जास्त असतात. हा टप्पा नंतर मॅच्युरिटी म्हणजेच प्रगल्भ उद्योग वाढ याने अनुसरला जातो. यानंतर मग तुमच्याकडे मॅच्युरिटी येते. आता तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे विकला जात आहे. तुमचे प्रॉफिट मार्जिन खूप जास्त आहे. तुम्ही खूप चांगले पैसे कमावले आहेत. आता काय? आता तुम्ही मॅच्युरिटीच्या टप्प्यात आला आहात. म्हणजे हे एका अर्थाने असं पाहिलं जातं की हा टप्पा म्हणजेच इंडस्ट्रीच्या लाईफ सायकलमधला सर्वात मोठा, सर्वात लांब फेज असतो. म्हणजे खूपच मोठ्या काळासाठी एखादी कंपनी या मॅच्युरिटीच्या सायकलमध्ये राहू शकते. यात काय होतं? या टप्प्यात असं मानलं जातं, असं पाहिलं जातं की कंपनीची जी ग्रोथ रेट आहे ती त्या इंडस्ट्रीमध्ये सामान्यपणे जुळते. तुमच्या इकॉनॉमीची जी ग्रोथ रेट आहे, म्हणजे ज्या प्रमाणात तुमची ग्रोथ रेट चालू आहे त्या प्रमाणातच त्या पर्टिक्युलर कंपनीची ग्रोथ रेट ही चालेल, जी तुमच्या इकॉनॉमीची ग्रोथ रेट आहे. या टप्प्यात स्पर्धा जास्त असल्याचे दिसून येते आणि त्यामुळे तुमचा नफा सामान्य पातळीवर येतो, कारण मॅच्युरिटी टप्प्यात अनेक कंपन्या असू शकतात. म्हणून तुम्हाला तुमचे प्रॉफिट मार्जिन नॉर्मल लेवलवर आणावे लागतात. इथे तुम्ही जास्त प्रॉफिट कमावण्याचा प्रयत्न करू शकत नाही. मॅच्युरिटी स्टेजमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रोथ टिकवून ठेवायची असते आणि ती ग्रोथ टिकवण्यासाठी तुमचे प्रॉफिट मार्जिन थोडेसे कमी होऊ शकतात. आता आपण डिक्लाइन बद्दल बोलूया. ग्रोथची घोषणा आणि डिक्लाइन. पहा, ही ती कंपनी किंवा ती स्टेज आहे जिथे तुमच्या सेल्समध्ये म्हणजेच तुमच्या प्रोडक्टची मागणी ती कमी होईल, सेल्स कमी होतील आणि तुमचे जे प्रॉफिट्स आहेत, मार्जिन्स आहेत ते दबावाखाली येतील किंवा अगदी अनेक कंपन्या येथे निगेटिव्ह प्रॉफिट्सही पाहतात. म्हणून एका अर्थाने इथे तुमचा निगेटिव्ह फेज किंवा घट्टीची फेज सुरू होते. तर हे 4 मार्केट सायकल्स, ज्याला आपण इंडस्ट्री लाईफ सायकल म्हणू शकतो, म्हणजेच इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि मग डिक्लाइन स्टेज. आता आपण कंपनी विश्लेषणाबद्दल बोलूया. आपण मॅक्रो इकॉनॉमिक विश्लेषण पाहिलं, आपण इंडस्ट्रियल विश्लेषण पाहिलं. आता आपण कंपनी विश्लेषणाकडे येतो आणि कंपनी विश्लेषण हे आपल्या टॉप डाऊन पद्धतीतील शेवटचं पाऊल आहे. जेव्हा आपण स्टॉक्सचे विश्लेषण करतो तेव्हा हे आपलं अंतिम पाऊल ठरतं. पहा, कंपनी विश्लेषण आपल्याला स्टॉकची किंमत काढण्यासाठी आवश्यक आहे. कंपनीची जी किंमत आहे ती शोधण्यासाठी आणि त्या विशिष्ट शेअर प्राइससाठी आणि त्यानुसार त्याचे खूप सारे घटक असू शकतात. उदाहरणार्थ, आपण कंपनीचे आर्थिक निवेदन, फायनान्शियल स्टेटमेंट पाहू शकतो. ते विश्लेषणासाठी एक सुरुवातीचा बिंदू ठरू शकतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे विश्लेषण, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट्स
कंपनीचे सर्व अकाउंट्स आपण पाहू शकतो. कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे आकडे जे आर्थिक निवेदनात दिलेले असतात ते आपण पाहू शकतो. कंपनीचे रेशिओज देखणे आवश्यक आहे की त्यांच्या इंडस्ट्री ट्रेंड्स, ऐतिहासिक सरासरी यांचा विचार करून आपण या कंपनीचे विश्लेषण करू शकता आणि त्यानुसार स्टॉक प्राइसपर्यंत पोहोचू शकता. हे कोणत्याही कंपनीचा स्टॉक किंवा कंपनीचे विश्लेषण करण्यासाठी खूपच महत्त्वाचा भाग आहे. कंपनी विश्लेषण हा आणखी एक भाग आहे. कंपनीचे विश्लेषण आपल्याला हेही सांगते की कंपनीच्या स्पर्धात्मक रणनीती कशा प्रकारे आहेत, त्यांचेही विश्लेषण करणे आवश्यक आहे. एक कंपनी डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी अवलंबू शकते. बघा, कंपनी दोन प्रकारच्या रणनीती वापरू शकते. एक म्हणजे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी असते आणि दुसरी म्हणजे ॲग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी असते. डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये कंपनी स्वतःला अशा प्रकारे पोझिशन करते की त्यांच्या स्पर्धात्मक शक्ती फक्त आणि फक्त त्यांच्या क्षमतांपेक्षा कमी असतात, म्हणजे जी सर्वोत्तम कंपनी आहे तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करता, पण त्यांना हरवू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही ॲग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी वापरता तेव्हा काय होतं? कंपनी प्रयत्न करते तिची पूर्ण ताकद लावण्याचा, म्हणजेच तुम्ही स्पर्धात्मक शक्ती घेऊन येता, म्हणजेच तुम्ही एक प्रकारे बेंचमार्क सेट करता. उद्योगात या दोन प्रकारे स्पर्धात्मक रणनीती असतात. म्हणून कंपनी विश्लेषणामध्ये स्पर्धात्मक रणनीतीचे विश्लेषण देखील समाविष्ट असते. म्हणून कंपनी विश्लेषण करताना आपल्याला कंपनीचे दोन विश्लेषणही खूप महत्त्वाचे असतात. आणि मायकेल पॉटर यांनी दोन मुख्य रणनीती सुचवल्या आहेत. पहिली म्हणजे कॉस्ट लीडरशिप आणि दुसरी म्हणजे डिफरेन्शिएशन. चला समजून घेऊया कॉस्ट लीडरशिप म्हणजे काय. सर्वप्रथम, या श्रेणीअंतर्गत कंपनीला अतिशय कमी खर्चात उत्पादक बनावे लागते. म्हणजे ती विशिष्ट कंपनी अशी इच्छा करते की त्यांच्या उत्पादनाची किंमत इतरांपेक्षा खूपच कमी यावी, म्हणजेच त्यांचा तयार झालेला प्रोडक्ट सर्वात कमी खर्चात तयार व्हावा, जेणेकरून ते पुढे चांगल्या मार्जिनवर विकू शकतील आणि चांगला नफा मिळवू शकतील. म्हणूनच जो कॉस्ट लीडर असतो तो उद्योगातील कॉस्ट लीडर बनू इच्छितो आणि कॉस्ट ॲडव्हान्टेज ही प्रत्येक उद्योगानुसार वेगवेगळी असू शकते. तर इथे कॉस्ट लीडरशिपमध्ये मुख्यतः हेच आहे की कंपनी तुम्हाला कमी खर्चाचा प्रोडक्ट उपलब्ध करून देते. डिफरेन्शिएशन स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय असतं? फर्म स्वतःला अतिशय वेगळ्या आणि खास पद्धतीने सादर करते. उद्योगातील शक्यतांमध्ये म्हणजेच उपलब्ध पर्यायांमध्ये त्यांची डिफरेन्शिएशन प्रत्येक उद्योगानुसार वेगळी असते. सर्वात आधी आपल्याला हे पाहावं लागेल की बिझनेस मॉडेल काय आहे. एखाद्या विशिष्ट उद्योगातील कंपनी काय करत आहे, कसं करत आहे आणि त्या कंपनीचे ग्राहक कोण आहेत हे पाहावं लागतं. ग्राहक जे प्रोडक्ट विकत घेत आहेत किंवा विकत आहे ते का करत आहेत आणि कंपनी आपल्या ग्राहकांना कोणत्या प्रकारे सेवा देते हे समजून घ्यावं लागतं. आता आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या अंदाजाबद्दल बोलूया. आपण कोणत्या प्रकारे एखाद्या स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढू शकतो आणि कोणकोणते पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने आपण स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढू शकतो. सर्वात आधी येतो डिस्काउंटेड कॅश फ्लो मॉडेल. पहा, सर्वात योग्य पद्धत जी व्हॅल्युएशनसाठी आणि एखाद्या शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढण्यासाठी आहे ती आहे डिस्काउंटेड कॅश फ्लो मॉडेल, ज्याला आपण DCF म्हणतो. हे डेटानुसार विश्लेषकांसाठी सर्वात योग्य पद्धतींपैकी एक आहे. यामध्ये आपल्याला 3 गोष्टी शोधून काढाव्या लागतात. सर्वात आधी भविष्यातील कॅश फ्लोची साखळी, कॅश फ्लोची वेळ आणि गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा दर, ज्याला आपण डिस्काउंट रेट देखील म्हणतो, हे समजून घ्यावे लागते. आणि जर तुमच्याकडे ही तिन्ही गोष्टी उपलब्ध असतील तर मग हे एक साधं गणित होतं. प्रस्तुत मूल्य प्रेझेंट व्हॅल्यू काढणे. आणि एका अर्थाने हे असं समजलं जाईल की संभाव्य गुंतवणूकदार आज किती पैसे गुंतवायला इच्छित आहे, त्याच्या बदल्यात जे कॅश फ्लो किंवा कॅश फ्लोची मालिका त्याला प्रत्येक कालावधीत मिळणार आहे. तर साध्या भाषेत डिस्काउंटेड कॅश फ्लो पद्धत आपल्याला हेच सांगते. आता मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे कॅश फ्लोचा. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे मूल्यांकन करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कॅश फ्लो, म्हणजेच इनफ्लो आणि आउटफ्लो, की कोणत्या टप्प्यावर आपल्याला किती इनफ्लो मिळाले आहेत.
आपल्याला किती इनफ्लो मिळाले आणि व्यवसायाचे आउटफ्लो काय आहेत हे देखील महत्त्वाचे आहे. आणि जो डिस्काउंट रेट आहे त्याद्वारे आपण भविष्यातील कॅश फ्लोला आजच्या तारखेला डिस्काउंट करून त्याची प्रेझेंट व्हॅल्यू काढतो. म्हणूनच हा डिस्काउंटेड कॅश फ्लो पद्धत आहे व्यवसायाचे प्रोजेक्शन करण्यासाठी. आता पाहिले जाते की व्यवसायाचा कॅश फ्लो पाहण्याचे 2 मार्ग आहेत. सर्वात आधी आपण 2 प्रकारे व्यवसायाचा कॅश फ्लो पाहतो. सर्वात पहिले असतो फ्री कॅश फ्लो टू द फर्म, ज्याला आपण FCF म्हणतो. तर हा कॅश फ्लो म्हणजेच तो कॅश फ्लो आहे जिथे कोणतीही पेमेंट्स, विशेषतः कर्जाच्या देयकांची पेमेंट करण्यापूर्वीचा कॅश फ्लो विचारात घेतला जातो. म्हणजेच जेव्हा तुमच्या कर्जाची पेमेंट झाली नाहीये त्याआधीच्या सर्व पेमेंट्स, म्हणजेच फर्मसाठी जे काही आहे तो कॅश फ्लो पेमेंट करण्यापूर्वीचा तो वापरला जाईल, तो विचारात घेतला जाईल. आणि हा कॅपिटल सर्व कॅपिटल कॉन्ट्रीब्युटर्ससाठी उपलब्ध असतो, म्हणजे इक्विटी आणि कर्ज दोन्हीसाठी. मी पुन्हा सांगतो, हा कॅश फ्लो आहे कर्जाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापूर्वीचा. हेच कॅश फ्लो विचारात घेतले जातील. म्हणजेच तुम्हाला इथे कॅश फ्लोमधून व्याजाची पेमेंट वगळून दाखवायची नाही, कोणतेही व्याज किंवा काहीही वजा करायचे नाही. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता SF म्हणजे जो काही कॅश फ्लो आहे तो पूर्णपणे तोच वापरला जाईल जेव्हा तुम्ही फ्री कॅश फ्लो टू द फर्म कॅल्क्युलेट करता, कारण हा दोन्ही कॅपिटलसाठी असतो, इक्विटी आणि डेट दोन्हीसाठी. आणि दुसरा जो कॅश फ्लोचा मेथड आहे तो फक्त इक्विटी इन्व्हेस्टर्ससाठी असतो. आता काय होतं, डेट ऑब्लिगेशन्सवरील इंटरेस्ट पेमेंट आपमधून म्हणजेच फ्री कॅश फ्लो टू द फर्ममधून वजा करतो. जर तुम्ही डेटवरील इंटरेस्ट पेमेंट वजा केलं आणि जितकी नेट बोरिंग केली आहे ती त्यात ॲड केली तर तुम्ही फ्री कॅश फ्लो टू द इक्विटीपर्यंत पोहोचता. म्हणजेच वर तर अगदीच सोपं आहे. फ्री कॅश फ्लो फॉर इक्विटीमध्ये हे कॅल्क्युलेट केले जाईल. फ्री कॅश फ्लो टू द फर्ममधून इंटरेस्ट वजा करून आणि नेट बोरिंग जोडून, म्हणजेच फ्री कॅश फ्लो फॉर इक्विटीमध्ये आपण इंटरेस्ट काढून टाकू आणि नेट बोरिंग जोडू तर आपला फ्री कॅश फ्लो फॉर इक्विटी मिळेल. आता आपण डिस्काउंट रेटबद्दल बोलूया. कोणत्या पद्धती आपण डिस्काउंट रेटसाठी वापरणार आहोत चला समजून घेऊया. फर्मची किंमत कशी काढायची. जर आपण इथे फर्मची किंमत काढत असू तर लक्षात ठेवा की FCF फ्री कॅश फ्लो हे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलने डिस्काउंट केले जाते, जे दोन्ही डेट आणि इक्विटीला विचारात घेतं. जसं आपण पाहिलं, FCF म्हणजे फ्री कॅश फ्लो टू द फर्म हे दोघांसाठी असतं. हे डेट आणि इक्विटी होल्डर्स दोघांसाठी असतं, ज्यामध्ये आपण इंटरेस्ट रेटची जी ऑब्लिगेशन आहे ती वजा करण्यापूर्वीचे कॅश फ्लोची सिरीज घेतो. त्याचप्रमाणे इथे जेव्हा आपण FCFF काढणार आहोत तेव्हा आपण त्याला वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलने डिस्काउंट करू, जे दोन्ही डेट आणि इक्विटीला विचारात घेतं. वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलचा फॉर्म्युला आहे तुमचा कॉस्ट ऑफ इक्विटी गुणिले वेट ऑफ इक्विटी प्लस कॉस्ट ऑफ डेट गुणिले वेट ऑफ डेट. जेव्हा आपण कॉस्ट ऑफ डेट काढतो तेव्हा आपण प्रीटॅक्स म्हणजेच एक मायनस त्याची टॅक्स ट्रीटमेंट म्हणजे एक मायनस त्याचा टॅक्सचा डिस्काउंटेड रेट हे वजा केल्यानंतर तुमचं वर्किंग जे WACC येईल ते म्हणजे वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. आता आपण वेट ऑफ व्हॅल्यू इक्विटी कसा काढायचा याबद्दल बोलूया. जर आपण फ्री कॅश फ्लो टू इक्विटी काढत असू आणि तो डिस्काउंट करत असू कॉस्ट ऑफ इक्विटी वापरून, तर यात कॉस्ट ऑफ इक्विटी मेथड लागू होईल. यात CAPM पद्धत लागेल. कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेल आपण वापरू आणि कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेलनुसार कॉस्ट ऑफ इक्विटी काढण्याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ इक्विटी रिस्क फ्री रेट प्लस बीटा मल्टिप्लाय बाय रिस्क प्रीमियम. म्हणजेच रिस्क फ्री रेटमध्ये आपण बीटा आणि रिस्क प्रीमियमचा गुणाकार करून जोडू. मल्टिप्लाय केल्यानंतर जो मार्केट रिस्क प्रीमियम आहे तो आपण बीटाने गुणाकार करू. म्हणजे जितकं आपण रिस्क फ्री रेटपेक्षा जास्त कमावलं ते बीटाने मल्टिप्लाय करून रिस्क फ्री रेटमध्ये ॲड करू आणि त्यामुळे आपला कॉस्ट ऑफ इक्विटी मिळेल, जे पुन्हा एकदा इक्विटी होल्डर्ससाठी फ्री कॅश फ्लो काढण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजेच साठी आपण कॉस्ट ऑफ इक्विटी वापरू जो आपण कॅप मॉडेलमधून मिळवतो.
म्हणून हे आपल्याला इथे लक्षात ठेवण्याची गरज आहे. एसेक बेस्ट व्हॅल्युएशन्स बद्दल बोलायचं झालं तर काही व्यवसाय असे असतात जे अत्यंत एसेट आधारित असतात, जसं की रिअल इस्टेट, शिपिंग, एव्हिएशन व्यवसाय, आणि यात आपल्याला फारच काही करायचं नसतं. ज्या ज्या गोष्टींना व्यवसायात मूल्य आहे त्याच्या लायबिलिटीची किंमत त्याच्या एसेट्समधून वजा करायची आहे, म्हणजेच लायबिलिटीज मायनस करायच्या. आपण सर्व एसेट्समधून लायबिलिटीज वजा केल्या की तीच तुमची व्हॅल्युएशन ठरेल, ज्यांना आपण एसेट बेस्ड व्हॅल्युएशन म्हणतो. आता आपण पी रेशो बद्दल बोलूया. पहा, विश्लेषक सर्वात सामान्य जे स्टॉक मोजण्यासाठी वापरतात ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, ज्याला आपण पी रेशो देखील म्हणतो. प्राइस रेशो म्हणजेच पी रेशो काढण्यासाठी आपण स्टॉकचा प्राइस EPS ने भागतो, म्हणजेच स्टॉक प्राइस डिव्हायडेड बाय EPS. यामुळे तुमचा पी रेशो मिळेल. उदाहरणार्थ, जर एखादा स्टॉकला ट्रेड होत असेल आणि त्याचा EPS 5 असेल तर पी 20 पट होतो. तर ऐतिहासिकदृष्ट्या असे पाहिले गेले आहे की पी म्हणजेच सध्याचा प्राइस भागिले गेल्या 4 तिमाहींच्या EPSच्या बेरीजने. म्हणून आपण ऐतिहासिक पी काढण्यासाठी गेल्या 4 तिमाहींच्या EPSची बेरीज करून ती मार्केट प्राइसने भागतो. पण जर तुम्हाला लीडिंग पी काढायचा असेल तर सध्याचा स्टॉक प्राइस भागिले पुढच्या 4 तिमाहींसाठीच्या EPSच्या अंदाजित बेरीजने. म्हणून फॉरवर्ड पी काढण्यासाठी तुम्हाला पुढच्या 4 तिमाहींचा अंदाजित पी घ्यावा लागेल, म्हणजे मार्केट प्राइस भागिले पुढच्या 4 तिमाहींसाठीच्या EPSचा अंदाज. हेच तुमचं फॉरवर्ड EPS इथे येईल. पहा, साधी गोष्ट आहे. तुम्ही मानता का की स्टॉकमधील EPS काय सांगतो? EPS किंवा स्टॉकचा पी. स्टॉक पी आपल्याला काय सांगतो? स्टॉक पी सांगतो की गुंतवणूकदार एका रुपयाच्या कमाईसाठी किती पैसे द्यायला तयार आहे, म्हणजेच कमवण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात. म्हणून जर पी 10 रुपये आहे तर याचा अर्थ असा की गुंतवणूकदाराला कमवण्यासाठी त्या स्टॉकमध्ये 10 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच गुंतवणूकदार प्रत्येक कमाईसाठी 10 रुपये द्यायला तयार आहे, जी कंपनी कमावते. यालाच प्राइस टू अर्निंग रेशो म्हणतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. हे सर्व करून आपण स्टॉकची अंतर्निहित इंट्रिन्सिक किंमत शोधू शकतो. आता आपण टेक्निकल अनालिसिस बद्दल बोलूया. पहा, टेक्निकल अनालिसिस देखील अल्पकालीन गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाची आहे. टेक्निकल अनालिसिस मध्ये काही पॅटर्न्स असतात जे तुमचे टेक्निकल अनालिस्ट ओळखतात. ते भविष्यातील किमतींचा अंदाज लावतात, हे पाहून की इतिहासात किमती कशा हलल्या आहेत, सध्याच्या किमती कशा बदलत आहेत, किमतींची दिशा काय आहे, व्हॉल्यूम्स कसे आहेत, चार्ट्स कसे आहेत. या सगळ्या गोष्टी पाहून टेक्निकल अनालिस्ट तुमच्या स्टॉकच्या किमती ओळखण्याचा प्रयत्न करतो. 3 आवश्यक घटक आहेत, म्हणजे पूर्वीच्या किमतींचा इतिहास, ट्रेडिंग व्हॉल्यूम डेटा, कितक्या व्हॉल्यूममध्ये खरेदी विक्री झाली, आणि कालावधी, म्हणजे एका ठराविक कालखंडात. म्हणून हे सगळं या गोष्टीचा भाग आहे. आता आपण टेक्निकल अनालिसिसचे फायदे पाहूया. यात असं आहे की तुम्हाला फार जास्त प्रमाणात आर्थिक खात्यांच्या स्टेटमेंट्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करता तेव्हा तुम्ही फक्त किंमत आणि व्हॉल्यूम पाहूनच हे ठरवू शकता की एखाद्या स्टॉकमध्ये खूप चांगल्या पातळीवर खरेदी झाली आहे आणि ती खरेदी मोठ्या व्हॉल्यूमसह झाली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त चार्ट पाहूनच सांगू शकता की हो, पुढे जाऊन या स्टॉकचा भाव आणखी वाढू शकतो, कारण इतकी मोठी खरेदी झाली आहे, म्हणजेच इतक्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी केला आहे. तर ते काहीतरी असं पाहत आहेत जे पुढे जाऊन या कंपनीच्या स्टॉक प्राइसेसना वाढवू शकतं. म्हणून हे चांगलं आहे की आपण टेक्निकल अनालिसिस वापरत असताना एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतो. टेक्निकलमध्ये काही इंडिकेटर्स आणि नियम आहेत, त्यांच्याबद्दल बोलूया. सर्वात आधी येतो ट्रेंड लाईन अनालिसिस, मग मूव्हिंग एव्हरेज आणि बोलिंजर अनालिसिस. ट्रेंड लाईन अनालिसिस मध्ये सर्वात आधी फक्त ट्रेंड लाईन पाहून तुम्हाला कळू शकते की तुम्ही बाय पॉइंटवर आहात, सेल पॉइंटवर आहात, कुठे एंट्री घ्यायची, कुठे एक्झिट करायची. ही ट्रेंड लाईन म्हणजे मार्केटमध्ये कोणता ट्रेंड फॉलो होत आहे हे दाखवतं. हा चार्ट समजून घ्या. सर्वात आधी डिक्लाइन चॅनल होता, त्यानंतर बाय पॉइंट आला आणि हळूहळू हा संपूर्ण ट्रेंड वरच जात राहिला.
जितका वेळावर गेला खाली आला, वर गेला खाली आला म्हणजे बायिंग जास्त सेलिंग कमी, याला बाय ट्रेंड म्हणू. जेव्हा मार्केट जास्त वाढते कमी पडते, जसे 10% वाढली 2% घसरली, पुन्हा 10% वाढली 2% घसरली, हा ट्रेंड फॉलो होत असेपर्यंत याला अप ट्रेंड म्हणतात. एकवर पोहोचल्यानंतर फ्लॅट ट्रेंड सुरू झाला आहे, म्हणजे मागील लो देखील तोडत नाहीये, मार्केट आणि त्याचा स्वतःचा हाय देखील तोडत नाहीये, खूपच रेंज बाउंड ट्रेंड करत आहे, याला फ्लॅट ट्रेंड म्हणतात. आणि जेव्हा मार्केट मागील लो तोडून खाली जात आहे आणि बघा लो म्हणजेच लोअर लो बनवत आहे, लोअर लो अपर लो याला म्हणतात. डिक्लाइनिंग ट्रेंड म्हणजे तिथे तुमचा ट्रेंड डिक्लाइन झाला आणि त्यानंतर जे मागील मोठ्या लोच्या आसपास येतो तेव्हा पुन्हा तो एक एंट्री पॉइंट बनतो. म्हणून फंडामेंटल आणि टेक्निकल एनालिसिस हे या गोष्टी पाहून एखाद्या स्टॉकचा प्राइस निवडण्याचा प्रयत्न करतात. मूव्हिंग एव्हरेज एनालिसिस देखील येतो. याच्या पुढे लोकप्रिय टेक्निकल एनालिसिस इंडिकेटर आहे, मध्ये आपण 5, 10, 30, 50, 100 आणि 200 दिवसांची मूव्हिंग एव्हरेज कॅल्क्युलेट करतो. जेव्हा कधी सरासरी किंमत या कॅल्क्युलेट केलेल्या दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ येते, तेव्हा असे पाहिले गेले आहे की किंमतीतली हालचाल जलद होते. 50 दिवसांची मूव्हिंग एव्हरेज 100 दिवसांच्या जवळ किंमत खाली अवलंबा, असं मानलं जातं की तुम्ही तिथे थोडी खरेदी सुरू करू शकता. बोलिंजर विश्लेषण म्हणजे काय? हे फक्त एक सामान्य वितरण आहे ज्यामध्ये आपण कसे गणना करतो हे पाहतो. जे विभाजन आहे ते म्हणजे मार्केट किंमत मूव्हिंग एव्हरेज पासून किती दूर आहे हे दाखवते, म्हणजेच मूव्हिंग एव्हरेज आणि मार्केट किंमत यांच्यातील संबंध. आजची जी किंमत आहे आणि मूव्हिंग एव्हरेज यांच्यात किती फरक आहे हे दाखवते. उदाहरणार्थ, जर किंमत म्हणजेच स्टॉकची किंमत मूव्हिंग एव्हरेजच्या वर स्टँडर्ड डेव्हिएशनने गेली तर तुमचा स्टॉक ओव्हरबॉट मानला जाऊ शकतो किंवा आपण म्हणतो की तो ओव्हरवेट झाला आहे. आणि जर किंमत म्हणजेच स्टॉकची किंमत मूव्हिंग एव्हरेजच्या 2 स्टँडर्ड डेव्हिएशन खाली गेली तर स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाणे किंमत मूव्हिंग एव्हरेजच्या खाली गेली आहे, स्टॉकला ओव्हरसोल्ड मानले जाऊ शकते. म्हणून या 3 गोष्टी होत्या ज्या टेक्निकल अनालिसिसमध्ये काम करतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स समजून घेणे. पहा, कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे तुमचे कॉर्पोरेट्स कोणत्या प्रकारे चालवले जात आहेत हे येते. हे सर्व तुमच्या सरकारवर अवलंबून असते की त्याचे शासकीय पैलू कसे आहेत. नियम आणि नियमावली येतात, करार येतात. संस्था म्हणजे स्टॉक एक्सचेंज, ज्या लिस्ट ऑफ स्टँडर्ड्स आणि अनेक प्रक्रिया आहे आणि हे सर्व देशानुसार, काळानुसार, कंपनीनुसार, आकारानुसार, मालकी हक्कानुसार बदलते. तुमच्या सरकारने ठरवलेल्या प्रॅक्टिस कसे पाळले जात आहेत हे देखील महत्त्वाचे आहे. कॉर्पोरेट प्रॅक्टिसेसचे पालन महत्त्वाचे. कोणते कर आहेत हे सरकारनुसार आणि देशानुसार बदलते. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीत गुंतवणूक करण्यापूर्वी कॉर्पोरेट गव्हर्नन्स नीट समजून घ्यायला हवे. चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे येऊया. काही नमुना प्रश्न पाहूया. पहिली, इंडस्ट्रीचा वाढ आणि घसरण ही इतर इंडस्ट्रीच्या तुलनेत सामान्य आर्थिक घडामोडींना खूप जवळून अनुसरते. सायक्लिकल, कंझ्युमर स्टेपल्स, डिफेन्स आणि फायनान्शियल. म्हणून आपण पाहिलं की सायक्लिकल इंडस्ट्रीज या सामान्य आर्थिक परिस्थितींना इतर इंडस्ट्रीच्या तुलनेत खूपच जवळून अनुसरतात. आता नेहमीच्या गृहीतकांनुसार जिथे स्टॉक डिव्हिडंडचा दर स्थिर वाढीच्या दराने वाढतो, तिथे यांच्या आधारे इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय असेल यामध्ये आपण थेट फॉर्म्युला लावू शकतो. म्हणजे विभाजित के मायनस जी ने हा फॉर्म्युला होईल. म्हणजेच 3 विभाजित करा 9 - 3 ने, म्हणजे 3/6, तर 3/3 एक प्रकारे 100 येईल. त्यामुळे स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 100 रुपये येईल. आता तिसरा प्रश्न आहे, रिलेटिव्ह व्हॅल्युएशन टेक्निक्स अंतर्गत स्टॉकची किंमत त्याच्या सध्याच्या किमतीच्या आधारावर मोजली जाते, जी त्या व्हेरिएबल्सशी संबंधित असते ज्या व्हॅल्युएशनमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात, जसे की अर्निंग्स, कॅश फ्लो, बुक व्हॅल्यू. जसं आपण पाहिलं, स्टॉकचं मूल्यांकन हे अर्निंग्स, कॅश फ्लो आणि बुक व्हॅल्यू यावर अवलंबून असतं. म्हणून उत्तर आहे वरील सर्व. रेशो स्टॉकच्या किमतीची तुलना त्याच्या उत्पन्नाशी करतात. खूपच छान पद्धतीने समजावलं होतं. पीबी रेशो, प्राइस कॅश फ्लो रेशो, प्राइस सेल्स रेशो, यात पी रेशो आहे. उत्तर आहे पी रेशो स्टॉकच्या किमतीची तुलना त्याच्या उत्पन्नाशी करतो.
आता आपण प्रश्न क्रमांक 5 कडे येतो. मार्केट रिस्क म्हणजे इक्विटी गुंतवणुकीत येणारा जोखीम जो या कारणांमुळे निर्माण होतो. आता आपण बोलूया की मार्केट रिस्क नेमकं काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. चला समजून घेऊया. मार्केटमधील विविध खेळाडूंमुळे निर्माण होणारे प्राइस डायनामिक्स म्हणजेच मार्केटमधील वेगवेगळ्या खेळाडूंनी ठरवलेली किंमत बदल, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमधील अंतर, मूळ व्यवसायाच्या नफ्यामुळे होणारे प्राइस डायनामिक्स आणि सरकारच्या हस्तक्षेपामुळे स्टॉक मार्केटमधील प्राइस डायनामिक्स म्हणून मार्केटचा रिस्क पूर्णपणे किमतीवर अवलंबून असतो. मी आधी सांगितलं होतं की किमतीत चढउतार होतात. उत्तर म्हणजे मार्केटमधील प्राइस डायनामिक्स वेगवेगळ्या खेळाडूंमुळे निर्माण होतात. म्हणून मित्रांनो, हे सर्व होते पीएमएस डिस्ट्रीब्युशन परीक्षेच्या 3ऱ्या अध्यायातून. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास कृपया कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही सूचना किंवा फीडबॅक असल्यास कमेंट करा. तसेच फायनान्सशी संबंधित कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा असल्यास तेही कमेंटमध्ये सांगा. आम्ही तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि म्युच्युअल फंडशी संबंधित सिरीज 5 चे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये अन्ना सिंह सिरीज 5 म्युच्युअल फंड्सचे व्हिडिओ पाहू शकता. तसेच पीएमएसचे इतर चॅप्टर्स पाहण्यासाठी तुम्ही पीएमएसच्या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. सहभागासाठी धन्यवाद.